बदलत्या जीवनशैलीत निसर्गापासून दूर जात असलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रामनवाडी येथील प्राचीन देवराई हे वनभोजन व सहलीसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। गेल्या काही दिवसात या वनराईत शाळांच्या सहली व वनभोजनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या वनराईत महाकाय वृक्ष, दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती आणि विविध पक्ष्यांचा किलबिलाट आढळतो। घनदाट सावली, शुद्ध हवा आणि शांत वातावरणामुळे कडक उन्हातही येथे नैसर्गिक गारवा अनुभवता येतो। त्यामुळे अनेक शाळांनी वनभोजनासाठी रामनवाडी देवराईची निवड केली आहे। या सहली केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे देणाऱ्या ठरत आहेत। शिक्षकांकडून देवराईचे सांस्कृतिक महत्त्व, जैवविविधतेचे संरक्षण आणि प्लास्टिक मुक्त जीवनशैलीचे महत्त्व प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगितले जात आहे। विद्यार्थ्यांच्या वाढत्या ओघामुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून गावठी खाद्यपदार्थांच्या विक्रीतून आर्थिक लाभ होत आहे। रामनवाडी देवराई ही नव्या पिढीला निसर्गाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचं चित्र आहे। राधानगरीहून विजय बकरे।